माझे नाव अमोल. आपण ह्या व्हिडिओमध्ये BSNLची केस स्टडी बघणार आहोत. त्याची यशोगाथा बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करू. BSNLची सुरुवात 1984 झाली. त्याचा परत सुरुवात झाली. हळूहळू BSNL यशस्वी काळ तो 2000 झाला. 2000 सालामध्ये 2000पर्यंत BSNL हे पूर्ण भारतामध्ये पसरलेलं होतं. सगळीकडे त्याचे टावर वगैरे होते. चांगल्या प्रकारे ते सेवा देत होते. संपूर्ण भारतामध्ये त्याचं नेटवर्क पसरलेलं होतं. प्रत्येक गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळे इकडे एक चांगली कंपनी होती. ती पूर्ण भारतीयांसाठी एक आधारस्तंभ होती. कारण कम्युनिकेशनसाठी तेवढंच एक पर्याय होता गरीब लोकांसाठी. सस्ते प्लॅन, चीपेस्ट मोबाईल, चीपेस्ट प्लॅन, कमी खर्चामध्ये डॉक्टरांना बोलू शकत होतो फोनवरती. लाखो संख्येचे ग्राहक होते. पूर्ण भारतामध्ये लाखोचे ग्राहक होते. सर्व एकमेव कंपनी होती. BSNLने हळूहळू नवीन सेवा देण्यास चालू केली. जसं ब्रॉडबँड कनेक्शन असेल, नवीन ऑफर देणं चालू केलं. ती कंपनी भारतामध्ये एक नंबर बनलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये 2000पर्यंत. नंतर हळूहळू खाजगी कंपन्या यायला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर हळूहळू खाजगी कंपन्या यायला सुरुवात झाली. जसं जिओ झाली, आणखी इतर कंपन्या भारतामध्ये यायला सुरुवात झाल्या. खाजगी क्षेत्राने नाव घेतला. नंतर आणि एकदम मूळ कारण म्हणजे BSNLची सर्व्हिस द्यायला जे ग्राहक होते, सर्व्हिस घेणारे ग्राहक चांगले होते आणि सर्व्हिस देणारे कर्मचारी होते त्या कंपनीचे. सरकारी कंपनी म्हटलं झालं ते आपल्याला माहिती आहे. सरकार काही लक्ष देत नाही. ब्रॉडबँड कनेक्शन होते, ऑफर दिल्या चांगल्या. कर्मचारी चांगली सेवा देत नव्हते. थोडक्यात एखादं कनेक्शन घ्यायचं आहे त्यासाठी 6 महिने 7 महिने वाट लावावं लागायची. त्यानंतर पण देत नव्हते. ते भेटल्यानंतर पण स्पीड नव्हतं, नेटवर्क नव्हतं. आणि एक तर आपण खेड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम, एखादा पॉईंट दिला आहे तिथून तर आपल्या ऑफिसपर्यंत घरापर्यंत इंटरनेट केबल न्यायची. तो खर्च आपल्याला उचलावा लागायचा. थोडक्यात समजा 1-1.5 किलोमीटर अंतर आहे, तिथं कनेक्शन पोहोचत नाही, मग तो खर्च आपल्याला घ्यावा लागायचा. मुख्य कारण म्हणजे BSNL लॉसमध्ये जाण्यास किंवा संपुष्टात जाण्यास कारण म्हणजे कर्मचारी चांगली सेवा दिली नाही. आणि ते BSNL कंपनी पण चांगली सेवा दिली नाही. त्याच्यामुळे हळूहळू झाल्यानंतर खाजगीकरण चालू झालं. ज्यावेळेस खाजगी कंपन्या मार्केटमध्ये आल्या 2014पर्यंत, 14च्या आसपास खाजगी कंपनी जिओ आला. नंतर एअरटेल, आयडिया, ते वडाफोन ते पहिल्यापासून होते मार्केटमध्ये. तर जिओने एंट्री घेतल्यानंतर जिओने पूर्ण मार्केट कॅप्चर केलं. चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सस्ते प्लॅन, चांगले ऑफर, चांगले कनेक्शन, चांगली सुविधा, ह्या गोष्टी दिल्या. ग्राहकांना काय जिकडे चांगली सेवा तिकडे ग्राहक हजेर, चांगल्या सुविधा दिल्या. नंतर हळूहळू जिओने जिओचा फोन लॉन्च केला. सगळीकडे चर्चा 2014-15मध्ये सगळी जिओची चर्चा. जिओ आला. नंतर हळूहळू 18-19पर्यंत जिओने चांगलं मार्केट कॅप्चर केलं. फ्री ऑफर दिल्या त्या, चांगली सुविधा दिल्या त्या, कनेक्शन स्पीड चांगलं दिलं. तर हळूहळू जिओ थोडा वरती सरकला. नंतर आजच्या घडी लोक आपण जिओ गेले 25% वाढून. काय कारण खांबानीची पोराची शाळा लग्न आहे म्हणून. आता तो खरं झालं ग्राहकाकडून वसुलणार याला म्हणजे मक्तेदारी. आता कोणतरी एक बॉस झालं म्हणजे तो गुलामासारखं काम करत घेणार ना. मक्तेदारी. नंतर आता हळूहळू BSNL आला मार्केटमध्ये परत नव्याने. केरळमध्ये BSNL 5G सिम लॉन्च करायचं प्लॅनिंग झाली. ते झालं पण नंतर. आता रतन टाटा सपोर्ट करत आहे BSNLला.
जिथं म्हणत आलेलं तिथं एखाद्या रतन टाटा कधी पण देशासाठी लढायला तयार, पण तिची का हलकडे ना एकदा बोलून पण कामाच्या रेंज काम होत नाही.